पांडुरंग हरी. पंढरपूरची वारी म्हणजे केवळ चालणे नव्हे, तर स्वतःला विठ्ठलाच्या चरणी अर्पण करण्याचा एक सोहळा. पुणे ते सासवड या माझ्या प्रवासात मी जे अनुभवले ते शब्दात मांडणे कठीण आहे. वारकऱ्यांचे ते निस्सीम चैतन्य, मुखातून अखंड वाहणारे नामस्मरण आणि स्वतःच्या डोळ्यात साठवलेली विठ्ठलाची ती ओढ, सगळं काही कसं मंत्रमुग्ध करणारं होतं. माऊलींच्या वारीत सामील होणं हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक मोठं भाग्य असतं. वारीतील शिस्त, वारकऱ्यांची अपार भक्ती आणि हवेत गुंजणारा ज्ञानोबा माऊली तुकारामाचा जयघोष मन एकदम शांत करून जातं. खऱ्या अर्थाने वारी म्हणजे मातीशी आणि ईश्वराशी जोडलेला एक अतूट धागा आहे, जिथे जात पात, श्रीमंती, गरिबी या साऱ्या भिंती गळून पडतात आणि केवळ माऊली ही एकच भावना उरते. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात पुणे ते सासवड वारीतील काही अत्यंत भावपूर्ण आणि अविस्मरणीय क्षण. पण आजच्या या प्रवासात मला काहीतरी असं अद्भुत दिसलं ज्याने मी थक्क झालो. या व्हिडिओमध्ये आपल्याला माऊलींच्या आशीर्वादाने आकाशात उमटलेलं ते अलौकिक इंद्रव्रज पाहायला मिळणार आहे. जणू काही माऊली साक्षात रिंगण रूपात आशीर्वाद देत आहेत, जे यापूर्वी कधी कोणत्या वारीत दिसले नव्हते. चला तर मग भक्तीच्या या महासागरात आपणही डुंबून जाऊया. या वारीमध्ये आज माझ्यासोबत तुम्ही पण वारकरी व्हा.